बाळासाहेब ठाकरे नेहमी आमच्याकडे उतरायचे. तर जेव्हा शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स आमच्याकडे घेतली आणि त्यांनी पहिल्यांदाच, मी होतो तिथे, पहिल्यांदाच सगळ्या पत्रकारांना सांगितलं, तुम्हाला वाटलं असेल की आता आमचं सरकार आलंय, माझी प्रेस कॉन्फरन्स ब्लू डायमंडला होईल, पण नाही, मराठी माणसाच्या हॉटेलमध्येच मी करणार. सुरेश खरे इथे येऊन नाटक लिहायचे ते, आणि त्यांनी मुद्दाम एका पुस्तकात सुरुवात आहे की श्रेयसच्या ह्या रूमच्या बाल्कनीत बसून मी आता हे पाहतोय. नाटक त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केलाय. दादा कोणचं घरच होतं. दादा कोणके कायम आमच्याकडे राहायचे. मंगेशकर फॅमिली जेवायला कायम आमच्या इथे. आशाताई, लताताई कायम फोन करून यायच्या अगदी, आणि काही काही फरमाईश द्यायच्या, आज तुझ्या मेनू मध्ये हे नाहीये ना, ते मला कर बर का, मी येईपर्यंत. वाजपेयींना आमचे पोहे खूप आवडायचे, कांदे पोहे. ते सर्किट हाऊसला असले तरी फरमाईश यायची. त्यावेळेला पुण्यामध्ये प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट नव्हत्या, प्रत्येक रूम मध्ये टेलिफोन नसायचा, लिफ्टची सोय नव्हती, हे एकमेव होतं. त्यामुळे वडिलांना बरेच लोक म्हणायचे, अरे तू हॉटेल काढणार आता 66 साली. नंतर काही जण मित्र वगैरे विचारायचे, मग हॉटेल म्हणजे बार असेल, नॉनव्हेज असेल. वडील म्हणायचे नाही, मग चालेल कसं तुझं. पहिल्यापासून टेस्टिंग याला इतकं या सगळ्यांनी महत्व दिलेलं आहे की आमचे मॅनेजर्स रोजचा पदार्थ टेस्ट करतातच, पण छोट्या छोट्या डब्यातनं आमच्या घरी एक 8-10 छोटे डबे येतात आणि जेवतातनं बहुतेक वेळा टेस्ट करतात. त्यात काही कमी जास्त असलं तर त्यांना लगेच उलट तपासणी सगळं, तुम्हाला काय वाटतंय या पदार्थाचं, बरोबर वाटतंय का मीठ कमी आहे का जास्त आहे का, दही कसं वाटतंय, असं इतकं लक्ष ठेवायला लागतं. तुकाराम मुंडे सर सध्या एकदम फॉर्म मध्ये आहेत, कारण इतक्या प्रकारे भेसळ होते ही कल्पनाच नव्हती लोकांना. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रेयस हॉटेल, बस नाम ही काफी है. पुण्याचं मानबिंदू असलेलं श्रेयस हॉटेल 15 जुलैला 60 वर्ष पूर्ण करते. तिथली खासियत म्हणजे तिथे बार नाही, नॉनव्हेज नाही, त्यामुळे जे फॅमिली सकट लोक येतात त्यांना ते अतिशय सुरक्षित आणि छान वाटतं. आज त्याच हॉटेलबद्दलची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या हॉटेलचे ओनर श्री चिंतामणी चितळे सर आणि सौ मृणालिनी चितळे मॅडम, तुमच्या दोघांचंही रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. 3 पिढ्यांचा हा वारसा आहे, म्हणजे तुमच्या पिताजींनी मला वाटतं हे सुरू केला व्यवसाय, आणि आता तुमचा मुलगा पण या व्यवसायामध्ये आहे. मुली, माझ्या 2 मुली, मोठ्या भावाचा एक मुलगा. बर बर बर, असे 3 जण आहेत. छान छान. पण मग मला सांगा, याची सुरुवात जेव्हा केली 60 वर्षापूर्वी, म्हणजे मराठी माणसांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, ही खरं तर त्यावेळेला एक मोठी गोष्ट असेल. तर त्या काळेला त्यांनी ती म्हणजे सुरुवात कशी झाली आणि काय अडचणी आल्या असतील त्यांना त्यावेळेला, याबद्दल जर ऐकायला आवडेल. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते आणि ते कॉन्ट्रॅक्टिंग करायचे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग करायचे. आणि श्रेयसच्या समोर जो एक बंगला आहे त्याचं काम त्यांना मिळालं होतं. ते आमचे लांबचे नातेवाईक होते आणि ही सगळी प्रॉपर्टी त्यांची होती. मेजर जनरल परांजपे म्हणून मोठी व्यक्ती होती. तर ते असं म्हणले की हेच म्हणायचे माझ्या वडिलांना, कारण ते मामा होते त्यांचे लांबचे. ते म्हणले की हे मागची प्रॉपर्टी मला मेंटेन, 60 सालची गोष्ट आहे, मागची जी प्रॉपर्टी आहे, जंगल माजलंय, मला मेंटेन होत नाही, तू घेऊन टाकते. सोपं नव्हतं. वडील म्हणले की अहो मामा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर ते म्हणले ती काळजी करू नको, तुला जसे जमतील तसे दे, पण तो प्लॉट घेऊन टाकतो. असं 1960 साली तो प्लॉट वडिलांनी घेतला. त्याच्यासाठी रस्ता काढून दिला त्यांनी, परांजपेंनी. असं त्यावेळेला डोक्यात वडिलांच्या काही नव्हतं काय करायचं तिथे. तर मामा म्हणतायत आणि पैशाची पण हे हप्त्याने द्यायची सवलत दिली म्हणून वडिलांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष वडील कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होते. ते वासे, प्लेटी सगळं ठेवायला लागायचं, ते तिथे ठेवायचे. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक स्टेबल इन्कमची लाईन पाहिजे, ह्याच्यात धावपळ फार आहे, परगावी जायला लागतं वगैरे. आणि वडील संघाचं काम करायचे आणि त्यावेळेला त्यांना संपूर्ण प्रांतात फिरायला लागायचं, दौरा असायचा, आणि ते सांभाळून ही कन्स्ट्रक्शनची कामं त्यांना जड जायची.
म्हणून त्यांनी असं ठरवलं की तिथे आपण एक स्टेबल इन्कमचं आता प्लॉट घेतलाय, तर तिथे एक काहीतरी वास्तू बांधू ज्याच्यातनं आपल्याला आपण इथे नसलो तरी ते चालू राहील. म्हणून त्यांनी प्लॅन केला स्टुडंट्स हॉस्टेलचा. बरं. हा, तिथे हॉस्टेल बांधायचा प्लॅन केला, त्याप्रमाणे एक मजला बांधून झाला. पण वडील फार, त्यांचे मित्र खूप होते, चर्चा करायचे सगळ्यांशी. तर त्यावेळेला पूनम हॉटेलचे निळूभाऊ लिमये त्यांचे मित्र होते आणि नंदा नारळकर बिल्डर. तर यांच्याशी बोलताना ते म्हणले मी असं असं हॉस्टेल करतोय. तर ते दोघंही त्यांना असं म्हणले की आज पुण्यामध्ये जर कोणी VIP आला बाहेरनं तर त्याला राहण्यासाठी चांगलं हॉटेल नाही. सेल्फ कंटेंट रूम, AC, लिफ्ट अशा सोयी असलेलं हॉटेलच नाही पुण्यात. कॉमन बाथरूम्स, लिफ्ट नाही, अशी हॉटेल्स आहेत. त्यामुळे हे तुम्ही करा, स्टुडंट्स हॉस्टेल करू नका. बरं. हां, आणि हे वडिलांना पटलं. हां, म्हणजे दोघांनाही क्रेडिट आहे की आता निळूभाऊ लिमयांसारखे पूनम हॉटेल चालवणारे, त्यांना खरी कॉम्पिटिशन होत होती, पण त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा एक मजला हॉस्टेलचा बांधून झाला असताना प्लॅनप्रमाणे त्यांनी तो प्लॅन बदलला. आणि तो प्लॅन बदलल्यावर त्यांना काही कॉलम्स पाडायला लागले. हॉस्टेलसाठी लिफ्टची प्रोव्हिजन नव्हती, ती करायला लागली. त्याच्यासाठी स्लॅब थोडी फोडायला लागली. म्हणजे एका दृष्टीने त्यांनी डायनॅमिक धाडस होतं ते. धाडस होतं. असं करून त्यांनी हॉटेल करायचं ठरवलं. मग लक्झरी हॉटेल करायचं असं ठरलं. तर अशी साधारण 20 असं रोवलं गेलं. मग तेव्हा फक्त लॉजिंग होतं. 66 साली आमचं बांधून पूर्ण झालं. आणि तेव्हा फक्त 3 मजले होते. आणि तेव्हा पुण्यातलं, असं म्हणायला लागेल की पुण्यातलं नंबर 1 हॉटेल होतं आमचं. अरे वा. त्यावेळेला पुण्यामध्ये प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट नव्हत्या, प्रत्येक रूम मध्ये टेलिफोन नसायचा, लिफ्टची सोय नव्हती. हे एकमेव होतं. एकमेव हॉटेल. 70 साली जेव्हा ब्लू डायमंड झालं तेव्हा मग ते 5 स्टार खऱ्या अर्थाने झालं. त्यामुळे 66 ते 70 बेस्ट हॉटेल पुण्यातलं. कोणी VIP आला की आमच्याकडे उतरायचं आणि ते आम्ही जरा कॉलर आमचे ताट असायचे. पण मग नंतर हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट, ते त्याची कशी सुरुवात हा, झाली? ते आम्ही काय करायचो, लॉजिंगला जे काही लागायचं तेवढं खाली बनवून द्यायचो, ब्रेकफास्ट फक्त. जेवण नव्हतंच आमच्याकडे, ब्रेकफास्ट, चहा, कॉफी एवढं द्यायचो. पण डिमांड होती की नाही आम्हाला जेवण पण पाहिजे, म्हणून मग ते रेस्टॉरंट सुरू केलं. फक्त त्या लॉजिंग पुरत्या लोकांना? नाही, म्हणजे खरं सुरू केलं सगळ्यांपुरतं. ती सोय पण झाली लॉजर्सची. आणि ते थाळी सुरू केली वडिलांनी, महाराष्ट्रीयन थाळी. थाळी ते हा. फेमसच आहे तुमची. बरेच लोक त्याला म्हणजे तो काळ असा होता 66 सालचा की हॉटेल हा व्यवसायाला एक शिक्का होता. त्यामुळे वडिलांना बरेच लोक म्हणायचे अरे तू हॉटेल काढणार आता 66 साली. नंतर काही जण मित्र वगैरे विचारायचे मग हॉटेल म्हणजे बार असेल, नॉनव्हेज असेल. वडील म्हणायचे नाही. मग चालेल कसं तुझं? गमतीचा भाग म्हणजे माझे सासरे आणि सासूबाई कधी हॉटेलमध्ये गेले नसतील, म्हणजे फारशी तेव्हा पद्धती नव्हती, पण दूरदृष्टीने त्यांनी हॉटेल काढलं. पण मग गेल्या 60 वर्षामध्ये आता तुम्ही साधारण कधीपासून जॉईन झालात या व्यवसायात? मी ग्रॅज्युएट झाल्यावर. त्याच्या आधी मी पार्ट टाइम जायचो, म्हणजे कॉलेजमध्ये बाळकडू असेलच. हा, नाही जायचो. म्हणजे इव्हन मी 8वीत असताना हॉटेल सुरू केलं वडिलांनी. तर ते म्हणले तू एक काम करू शकतोस आपल्या हॉटेलचं, ते येऊन रोज कर शाळा सुटल्यावर. आणि मी जायचो तिथे सायकलवरनं. आणि माझ्याकडे धोबी डिपार्टमेंट दिलं होतं. म्हणजे धोब्याला कपडे मोजून द्यायचे, घ्यायचे, ती पावती करायची आणि मग जायचं खेळायला. पण मग आता गेल्या 60 वर्षामध्ये ही जे टोटल हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा इव्हन श्रेयस सुद्धा, तेव्हाचं श्रेयस आणि आताचं श्रेयस, फरक काय झालाय? पुष्कळ फरक झालाय. म्हणजे आमची प्रिन्सिपल्स जरी आम्ही मोडली नसली तरी सुरुवातीला अगदी पहिलं हॉटेल प्रत्येक खोलीमध्ये फोन असलेलं आमचं पहिलं होतं. हां, मग हळूहळू एसीची डिमांड सुरू झाली, तर AC सगळीकडे AC केली, डायनिंग हॉल केला, त्याच्यानंतर कॉन्फरन्स रूम केली, म्हणजे हॉल केला, मोठा फंक्शन हॉल केला. असे एक एक फॅसिलिटीज वाढवत गेले. आणि अलीकडे ना काय झालंय, घरगुती कार्यक्रम म्हणजे 20-25 लोक असली ना, इव्हन 10-15 लोक असली तरी घरी करणं शक्य नसतं. जागा, मॅनपॉवर याच्यामुळे. त्यामुळे आम्ही छोटे हॉल्स, म्हणजे 25-30 लोकांची फंक्शन्स होऊ शकतील अशी 2 वेगळे हॉल्स त्याच प्रिमायसिस मध्ये सुरू केलेत.
आणि एक त्यालाही मागची बिल्डिंग मिळाली, हा ती जोडून घेतली आणि तिथे त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 50 हो. लोकांपर्यंत फंक्शन चांगलं होतं तिथे एकेका हॉलमध्ये. तुमचं साधारण रोजचं रुटीन मग कसं असतं, म्हणजे ऍज अ ओनर? पूर्वी अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे मॅनेजर असं कोणी नव्हतं आमच्याकडे. त्यामुळे वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचं किचन उघडून रात्री बंद होईपर्यंत तुमच्यापैकी एक जण पाहिजे तिथे. आमचं किचन तेव्हा 5ला उघडायचं पहाटे. त्यामुळे पहाटे 5ला आमच्या भावांपैकी एक जण जायचं आणि रात्री 11ला बंद व्हायचं. त्यामुळे सगळी मॅनेजमेंट आम्हीच बघायचो. पण मग हळूहळू असं लक्षात आलं की इम्पर्सनल झालं पाहिजे. मॅनेजमेंट ही अशी आपण इन्व्हॉल्व्ह होऊन असं चालणार नाही. म्हणून हळूहळू मी मॅनेजर्स तयार केले, मॅनेजर्स नेमले. आता अशी परिस्थिती आहे की आम्ही जातो पण साधारणपणे मॅनेजर्सच बघतात सगळं आणि त्यांचे जे रिपोर्ट्स असतात त्याच्यावरनं आम्ही थोडंसं कंट्रोल करतो. कस्टमरशी आमचे कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे आम्हाला फीडबॅक मिळतो. पण मग आता जेव्हा तुम्ही हायर करता लोक, हे सगळे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पास आउट असतात, कसे असतात? सगळीच असतात असं नाही. काही दुसऱ्या हॉटेलमध्ये एक्सपिरियन्स घेतलेले असतात, काही अगदी फ्रेश असतात. मग त्यांना वेगळं तुम्हाला ट्रेनिंग पण द्यावं लागत असेल ना? आम्ही आमचे जेवढे पोस्ट आहेत, म्हणजे अगदी स्वीपरची सुद्धा जी पोस्ट आहे तिथपासून ते अगदी मॅनेजरच्या पोस्ट पर्यंत प्रत्येक पोस्टचं एक मॅन्युअल तयार केलंय. बरं. वर्क मॅन्युअल. म्हणजे त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्याच्या ड्युटीज काय आहेत, त्याने सकाळपासून काय काय कामं करायची, हे करण्यासाठी त्याला अधिकार काय दिलेले आहेत, अशा सगळं बसवलेलं आहे आम्ही आणि ते रिवाईज करत जातो दरवर्षी. पण नवीन माणसाला ते आधी वाचायला दिलं की साधारण आउटलाईन कळते आणि मग तो जुन्या माणसाबरोबर बसून शिकतो प्रॅक्टिकल. आता नवीन याच्यामध्ये म्हणजे गेल्या काही वर्षात आता स्विगी असेल, झोमॅटो असेल, ऑनलाईन ऑर्डर्स पण असतील, तर हा सगळा म्हणजे पूर्वीच्या काळी हे असं काही नव्हतं. एकतर गेल्या काही वर्षातच हे आलेलं आहे. रादर मला वाटतं कोविड नंतर जास्त झालं असेल हे. तर हा बॅलन्स तुम्ही कसा साधता? म्हणजे आता झोमॅटो किंवा स्विगी किंवा ऑनलाईन ऑर्डर्स त्या रोजच्या किती येणार आहे, त्याप्रमाणे मग ते बॅलन्स करायचं का काय, कसं असतं ते गणित तुमचं? नाही, हळूहळू आम्हाला तो अंदाज येत गेला. म्हणजे एकदम काही ते झोमॅटो स्विगीचं असं वादळ नाही आलं. तो ट्रेंड हळूहळू सेट झाला आणि त्याच्यामुळे मग लक्षात आलं आमच्या की अशी इतक्या ऑर्डर्स येतात. स्विगी, झोमॅटो किंवा पार्सल स्वतः सुद्धा घेऊन जाणारे लोक असतात. आणि आता तिसरी पिढी आल्यामुळे कॉम्प्युटरायझेशन म्हणजे आधीही आम्ही केलेलं होतं, पण आता माझी मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, माझ्या पुतण्याची बायको इंजिनियर आहे, दुसरी मुलगी MBA फायनान्स आहे, तिने MS केलाय. या सगळ्यांची इतकी छान टीम झाली आहे. माझा पुतण्या मुख्य आहे, या व्यवसायात आलेला आहे आणि त्याच्यामुळे ना या सगळ्याचे पॅकेजेस काय असतात, कंट्रोल कसा ठेवायचा, काय करायचं, हे सगळं त्यांनी ऑनलाईन जे आपल्याला म्हणता येईल हे सगळं आणि तरुण मुलांना जास्त माहिती हो असतं. अपडेट केलेलं आहे सगळं त्यांचं. गेल्या काही वर्षात ही जशी मुलं आली पाहायला, तशी मी एक फक्त एम ठेवलं की आपली सगळी मॅनेजमेंट इम्पर्सनल झाली पाहिजे आणि नुसती ह्याच्यावरनं सिस्टीम बसवून चालली पाहिजे. अरे हे आज झालं नाही, मग आज मी ते करतो, असं वर्ण नाही पडता का? मग ते कुठेतरी लिहिलेलं असलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट अजून सुद्धा आम्ही त्याच्यात वाढवतो. एखादी गोष्ट अशी लक्षात आली की अरे ही करायला पाहिजे, दर आठवड्यातनं एकदा ही करायला पाहिजे, तर ते मॅन्युअल मध्ये लिहितो आम्ही. बाय फ्लूक समजलं केलं असं नाही. अजून एक वैशिष्ट्य आमच्या एकंदर कामकाज पद्धतीचं म्हणजे अगदी सासरे असल्यापासून 11 वाजता सगळ्यांची एकत्र मीटिंग असायची. म्हणजे घरातले आम्ही जे कोण पार्टनर्स असू ते, मग जे मॅनेजर्स असतील ते, आणि हीच पद्धत अजून चालू ठेवली की अगदी 15-20 मिनिटं तरी भेटायचं एकमेकांना. सकाळी 11 नाही तरी म्हणजे जसं दुपारी 3 वर असं केव्हा तरी सगळे असं. आणि मॅनेजर्स एक सगळी मोठी मीटिंग दर बुधवारी बारीक सारीक, कारण मग ती खूपच मोठी असते ती दुपारच्या वेळी जरा डायनिंग हॉल झाल्यानंतर. त्यामुळे एकमेकांच्यात कम्युनिकेशन गॅप न राहणं हे फार महत्वाचं असतं या बिझनेसमध्ये. आणि एक नेहमी मला जाणवतं खूप सेन्सिटिव्ह असा आमचा बिझनेस आहे, कारण प्रत्येकाची आवड भिन्न असू शकते. म्हणजे सगळ्यांना आवडेल असा मेनू ठरवणं, त्याची टेस्ट डेव्हलप करणं आणि ती मेंटेन करणं. म्हणजे नेहमी आम्ही आमच्यात बोलताना म्हणतो की तूही आता चित्रपट आणि नाटकातली की
आमचा बिझनेस म्हणजे नाटकात काम करण्यासारखं असतं. तिथे रिटेकला स्कोप नाही. हो खरंय. जसं सिरियल मध्ये तुम्ही दुरुस्त करता हे त्याला करता पदार्थात मीठ जास्ती पडलं समजा चुकून. तर ते रिटेकला नाही म्हणजे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप होते, त्यामुळे खूप जपायला लागतं. म्हणजे एक सांगते तुम्हाला की पहिल्यापासून टेस्टिंग याला इतकं या सगळ्यांनी महत्व दिलेलं आहे की आमचे मॅनेजर्स रोजचा पदार्थ टेस्ट करतातच, पण छोट्या छोट्या डब्यातनं आमच्या घरी एक 8-10 छोटे डबे येतात बरं. आणि जेवतातनं बहुतेक वेळा टेस्ट करतात. त्यात काही कमी जास्त असलं तर त्यांना लगेच उलट तपासणी सगळं तुम्हाला काय वाटतंय या पदार्थाचं बरोबर वाटतंय का मीठ कमी आहे का जास्त आहे का दही कसं वाटतंय असं इतकं लक्ष ठेवायला लागतं. आणि त्यामुळे मे बी इतके वर्षानुवर्ष तीच टेस्ट म्हणजे श्रेयसची आमटी, आळूची भाजी, म्हणजे फॉरेनहून सुद्धा असे लोक येऊन सांगतात की 20 वर्षापूर्वी आम्ही असंच जेवलेलो होतो. आणि मोदकही तुमचे फेमस आहेत. ते मोदकाची गोष्ट अशी आहे की मला आठवत आहे की 85-86 साली माझ्या असं अनुभव आला की लोक फार धार्मिक झाले आणि चतुर्थीला उपवास करायला लागले. आणि चतुर्थीला आमच्याकडे गर्दीच व्हायची नाही, म्हणून मग दर चतुर्थीला आम्ही मोदक करायला लागलो. आणि बरं. त्याचा इतका रिस्पॉन्स मिळाला की रांग लागायची आमच्याकडे वेटिंग. हो का? हो. आणि तेव्हा फक्त आम्ही मोदक त्या दिवशी. नाही नाही, नाही, जेवणात मोदक. अच्छा, जेवणात मोदक. म्हणजे कधी कधी तर इतकी गंमत व्हायची की पेपरमध्ये जाहिरात दिलेली असायची, पार्सल्स लोक खूप घेऊन जायचे, बरं. कारण उपास सोडायला हॉटेलमध्ये जायची. आता खूप जण येतात म्हणजे त्या दिवशी 400-500 लोक सुद्धा जेवायला येतील, पण तेव्हा ती मेंटॅलिटी नसल्यामुळे मोदक पार्सल न्यायचे. म्हणजे त्यामुळे ते हातोहात खपायचे आणि मोदकाचा अंदाज घेणं खूप अवघड असतं. ऐन वेळेला वाढवता येत नाहीत हो मोदक. ना, हो ना. तेव्हाचा एक किस्सा सांगते की आम्ही गेलो होतो, आमच्या मित्रांना जेवायला बोलवलं होतं तिथे, म्हणून आम्ही गेलो आणि संपले मोदक. म्हणजे आम्हाला ते मित्राला पण देता आलं नाही आम्हाला. मग आम्ही दर्शनला गेलो नाही, बरं. मग तिथून आम्ही दर्शनला गेलो रात्री. दर्शन माहितीये ज्यूस बार. हं. आणि तिथे आम्ही बसलो होतो, ते मित्र आणि आम्ही. तर तेव्हा त्या टेबलवर एक फॅमिली बसली होती दर्शनमध्येच. हं. आणि त्यांनी मला ओळखलं. ते म्हणले तुम्ही चितळे ना श्रेयसचे? मी म्हटलं हो. तुम्हाला पण आज जेवायला मिळालं नाही का तिथे? मोदक नाही का? ते म्हणले आम्हाला वेटिंगला आम्ही थांबलोच नाही, बहुतेक आम्हाला मिळालंच नसतं म्हणून आम्ही इथे खायला आलो. अरे बापरे. आम्हाला विचारलं तुम्हाला पण नाही मिळालं का? मालक स्वतः दुसरीकडे गेला. आता पूर्वी आम्ही रोज पुरणपोळी नाही करायचो, अच्छा. रोज मोदक नसायचे. बरं, बरं. पण जशी हळूहळू लक्षात आलं लोकांची नाडी, तसं आम्ही आता रोज मोदक करतो. रोज हो का? रोज पुरणपोळी मोदक कायम असते आमच्याकडे. अरे वा. रोज मोदक असतात आणि लोक घेतात. आता पूर्वीसारखं फक्त गणपती आणि चतुर्थी असं देणार जे नाही. मागेल ते द्यायचं असं मी ठरवलेलं आहे. काय काय पार्टीला हं, जो मेनू मागेल, नॉनव्हेज आणि हे सोडून, सोडून. हा. हं. पंजाबी चायनीज पण करतो आम्ही. बरं. पार्टी असेल ना, हं. सांगितलं बा असं असं तर आम्हाला हे पाहिजे, पंजाबी आयटम पाहिजे, घेतो ऑर्डर, आम्ही करतो. येत नसेल तर शिकतो. बरं. हा. तेच यात नवीन पदार्थ कसे शिकले जातात. आम्ही पोळ्याचे पोहे तुमची एक्झॅक्टली specialty तेच आहे. सांगणार पोळ्याचे होते. पोहे. माझ्या मैत्रिणीकडे आम्ही अलिबागला गेलो होतो आणि तिच्या आईने कोळाचे पोहे केले ते, बरं. पहिल्यांदा खाल्ले मी आम्ही तेव्हा. दोघंही पहिल्यांदा खात होतो. लगेच रेसिपी लिहून घेऊन मला त्याचे ते इतके आवडले, मी त्या आईकडनं रेसिपी लिहून घेतली आणि इथे सुरू केले. नारळाच्या दुधात. हो, इतके फेमस झाले ते. डेलिकसी आपली महाराष्ट्रीयन कोकणातली डेलिकसी. या सगळ्या ह्याच्यामध्ये कोविड नंतर काही फरक वेगळा जाणवला का ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये किंवा असं तुम्हाला? नाही, खरं तर काही नाही. कोविडमध्ये सगळंच ठप्प होतं, हो हो. तेव्हा काय केलं मग तुम्ही पण? बंद होतं आमचं. बापरे. 3 महिने तर बंदच होतं. पण त्याच्यानंतर मग पार्सल्स वगैरे होती चालू का? नाही, ते पण नाही नाही. ना, काय अंदाजच यायचा पहिले नाही ना. 3 महिने काहीच नव्हतं, त्याच्यानंतर- रस्त्यावरनं जायलाच कुणाला हे नव्हतं. नाही, त्याच्यानंतर त्यांनी लिमिट घातली की 25च्या वरचं पार्टी घ्यायची नाही. हम्म. मग ती बंधनं पाळायला लागली. हो, हा. ते होतं बरोबर. मग हळूहळू पण- सगळं हा. सुरू झालं. पण म्हणजे तो काळ तसा कठीण गेला हो असेल. ना, हो ना. नाही म्हणजे- पण त्या काळात सुद्धा श्रेयसवर विश्वास म्हणून लोक येऊन राहिले होते आमच्याकडे. काय सांगता? हो, हम्म. लॉजिंग जवळजवळ फुल असायचं. हो? बापरे. आणि मग ते आमचं त्यांच्या पुरतं आम्ही सगळं करायचो. पहिल्यापासून ना धास्ती असते ना. स्वच्छता, क्लिनलीनेस याच्यावर आम्ही खूप भर दिलेला आहे. हम्म.
आणि ते कोविडच्या नंतर लोकांना बहुतेक जाणवून की इथे आपल्याला धोका राहणार नाही. क्लिनलीनेस आणि सुरक्षितता, एक तर बारण हे नसल्यामुळे तो एक वेगळा क्लायंट आपोआप झाला. मला एकदा आठवतंय, मालिनी राजूरकरांचं मी मुलाखत घ्यायला गेले, ते म्हणजे आता कितीतरी वर्ष झाले. त्या म्हणाल्या गाण्याच्या प्रोग्राम नंतर यायला सुरक्षित असं मला हेच हॉटेल वाटतं. म्हणजे माझ्या बरोबर कुणी नसलं तरी माझ्या घरच्यांनाही वाटतं श्रेयसवर उतरलीस ना तू सेफ आहेस, एकटी जायला हे काही फिलिंग हरकत अनेक नाही. जणांना आहे. होमली ॲटमॉस्फिअर म्हणजे बरेच लोक म्हणतात आम्हाला इथे सुरक्षित वाटतं. आमचे अगदी एकटी आमची बायका मुलं येऊन उतरली तरी आम्ही चिंता करत नाही. आणि खूप मोठे मोठे लोक, नाही व्हीआयपी सुद्धा खूप उतरून गेले ना आमच्याकडे. ते सुद्धा असंच म्हणजे आता कोण आले साधारण? साळगावकर ते सुद्धा म्हणायचे की मला इथे हे सगळं वातावरणच आवडतं. नाही त्या अजून एक का माहिती नाही, पण अनेक लोक म्हणतात असं की इथे काहीतरी ह्या वास्तूमध्ये काहीतरी वेगळं फिलिंग आहे, पॉझिटिव्ह व्हाइब्स आहे. तसं साळगावकर पण म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे नेहमी आमच्याकडे उतरायचे. तर जेव्हा शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स आमच्याकडे घेतली, पुण्यातली. आणि त्यांनी पहिल्यांदाच, मी होतो तिथे, पहिल्यांदाच सगळ्या पत्रकारांना सांगितलं तुम्हाला वाटलं असेल की आता आमचं सरकार आलंय, माझी प्रेस कॉन्फरन्स ब्लू डायमंडला होईल, पण नाही, मराठी माणसाच्या हॉटेलमध्येच मी करणार. हा, असं अगदी त्याने बोलून दाखवलं होतं. तसे व्हीआयपी खूप, दादा कोणचं घरच होतं. दादा कोणके कायम आमच्याकडे राहायचे. मोहन वाघ राहायचे तुमच्या इथे, मी आले ते तिथे भेटायला. मंगेशकर फॅमिली जेवायला कायम आमच्या इथे. आशाताई, लताताई कायम फोन करून यायच्या अगदी. आणि काही फरमाईश द्यायच्या, आज तुझ्या मेनू मध्ये हे नाहीये ना, मग ते मला कर बर का, मी येईपर्यंत. बम पुरंदरे नेहमी आपल्याकडे यायचे, इथेच राहायचे इथे ना? जेवायला काय आम्ही यायचे. वाजपेयींना आमचे पोहे खूप आवडायचे, कांदे पोहे. ते सर्किट हाऊसला असले तरी फरमाईश यायची. हा, कारण ते उतरायचे सुद्धा इथे कधी कधी ना. 66 ते 70 पुण्यात मी म्हंटल तसं ब्लू डायमंड शिवाय दुसरं हॉटेल नव्हतं. मग सगळे जितेंद्र वगैरे उतरून गेलेत आमच्याकडे. हो, त्या काळात मेहमूद, जितेंद्र, सगळे मोठे राजकीय पुढारी, मराठी सगळे, रमेश देव असायचे. सुरेश खरे इथे येऊन नाटक लिहायचे ते, आणि त्यांनी मुद्दाम एका पुस्तकात सुरुवात आहे की श्रेयसच्या ह्या रूमच्या बाल्कनीत बसून मी आता हे पाहतोय. नाटक त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केलाय. आता एवढं तुमचे इतक्या वर्षांचा अनुभव, त्याच्यामध्ये बरे वाईट अनेक अनुभव आले असतीलच ऑफकोर्स. तर काय ना, मगाशी म्हंटल ना मी खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे कसं आवडतंय, काय आवडतंय याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि कुणी काही कॉमेंट केली तरी डोकं शांत ठेवून त्याला समजून घेऊन, कारण शेवटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे. म्हणजे एक तुला अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणजे की, आणि हे पुढच्या पिढीचा हा अनुभव आहे, त्यामुळे जास्त कौतुकाने आणि अभिमानाने सांगते, कारण ही यंग जनरेशन आहे, पटकन चिडून आपल्याला चालणार नाही. एक असं फॉरेनहून आलेली, अमेरिकेहून आलेली, ते दोघी जणी होत्या आणि आमच्याकडे त्या दिवशी उपवासाचा सगळा मेनू होता, महाशिवरात्र होती. तर त्या खूप एक्साइट झाल्या, थाळीचे फोटो खूप अँगलनं काढत बसल्या, आणि नंतर त्यांचं म्हणणं हे सगळं गार झालंय. तर आम्ही म्हटलं परत देतो, काय देतो, पण त्या चिडल्याच. एकदा माणूस चिडलं की इथे न थांबता त्यांनी हे सगळं फेसबुकवर टाकलं. आणि ही सगळी सोशल मीडिया इतकी सेन्सिटिव्ह असते, अशा वेळी आपण शांत राहून कुठलंही त्यांना प्रत्युत्तर न करणं. आणि त्यातला महत्वाचा भाग, हे सगळं माझी मुलगी हँडल करत होती, ती काहीच बोलली नाही, पण बाकीच्यांनी श्रेयसची बाजू घेऊन त्याला उत्तरं दिलेली होती की हे असं शक्य नाही, हे काही नाही. बाकीचे क्लायंट्सनी, म्हणजे फेसबुक सगळं ओपन बुकच असतं, त्यामुळे त्याच्यावर पण अशी खूप हार्श कॉमेंट्स होत्या त्यांच्या. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे एखाद्या वर्षांनी त्या परत आमच्याकडे जेवायला आल्या, म्हणजे हे सगळं सांभाळणं तंत्र. आणि तेव्हा सुद्धा या वा हसत मुखाने स्वागत करणं. बापरे, पण त्यावेळेला काय झालं असेल ना. हा, म्हणजे असं दोन्हीकडनं कॉमेंट्स येत होत्या. आमचा बिझनेस ना कसा नाजूक आहे सांगतो. एक तर मी विशेषतः जेवायला आलेल्या माणसाचं सांगतो, तुम्हाला भूक पाहिजे मुळामध्ये. नाही का, भूकच नसेल तर काही चांगलंच लागत नाही.
दुसरं म्हणजे जो त्या दिवशी मेनू आहे तो तुम्हाला त्याच्यातले पदार्थ आवडीचे पाहिजेत. म्हणजे एखाद्याला वांग्याची भाजी आवडतच नाही आणि आमच्याकडे वांग्याची भाजी आहे तर तिसरं त्याची चव चांगली पाहिजे. चौथं ते जो गरम पाहिजे अपेक्षा आहे तो गरम वाढला गेला पाहिजे, गार गार पाहिजे. त्याच्यानंतर 5वं म्हणजे सर्व्हिस चांगली पाहिजे. 6वं स्वच्छता चांगली पाहिजे. 7वं वातावरण चांगलं पाहिजे. एवढे 7 ते 8 त्याचा मूडही चांगला पाहिजे. भुकेबरोबर मूड चांगला पाहिजे. कुठे भांडून आला असेल तर त्याला काहीच गोड लागणार नाही. आणि कधी कधी काय होतं, रविवारी एवढी गर्दी असते की अर्धा तास, पाऊण तास, 1 तास सुद्धा थांबायला लागतं. मग त्याची चिडचिड अजून वाढत जाते. म्हणजे असं झालेलं आहे की डायबेटिक पेशंट्स असतात, कुणी छोट्या बाळाला घेऊन आलेलं असतं, मग त्यांना आम्ही वेगळी सोय करतो. म्हणजे त्यांनी जर आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांची जेवणाची अशा लोकांची सोय केली. म्हणजे काहीतरी इन्शुलिन घेऊन आलेले सुद्धा असतात आणि त्यांनी सांगितलं खायला पाहिजे की बाबा मग तुमचं आम्ही हे देतो. पण असं खूप उशीर होत गेला तर समोर म्हणजे आधी 400 लोक ज्याला छान छान म्हणून गेले त्यांना सुद्धा त्यांचा मूड गेल्यामुळे तुम्ही पर्सनली तिथं त्यावेळेला असता डायनिंग हॉलला. मी सांगतो, महाराष्ट्रीयन म्हणून जर पाहायला गेलं ना तर आमच्या थाळीसारखी थाळी नाही. महाराष्ट्रीयन थाळी, खरंच व्हेजिटेरियन थाळ्या खूप आहेत. गुजराती आम्ही खूप मुद्दामून आहेत. तीच हे ठेवली स्टँडर्ड की महाराष्ट्रीयन थाळी पाहिजे आपलं. पण मग आता तुम्ही जसं मगाशी मोदकाचं सांगितलं तसे आधी अनुभव येत असतील की बुवा एका दिवशी म्हणजे सगळं संपलं, काहीच नाहीये आणि आता बाहेर लोक बरेच उभे आहेत, किंवा कधी कधी असंही होत असेल की सगळंच उरलंय आणि आता ह्याचं काय करायचं पुढे, नाही, कसं हँडल करता? वेटिंग असलं ना तर आम्हाला अंदाज येऊन आम्ही वाढवतो आतमध्ये. हा, त्यामुळे आणि मोदकाचा सारखा पदार्थ जो ऐन वेळेला होऊ शकत नाही तो फक्त करू शकत नाही. बाकी स्वयंपाकातले आयटम्स आम्ही वाढवतो आणि उरले तर काहीच करू शकत नाही आम्ही. मग काही वेळा दुसऱ्या नाही, हॉटेलमधून आम्ही- मागवणं वगैरे असं करता? नाही, आम्ही इथे वाढवतो ना. आम्हाला अंदाज येतो, एक 20-1 मिनिटात तो पदार्थ तयार होतो, 15 ते 20 मिनिटात. तसं वाढवायची आम्हाला हे नसते, अडचण नसते. सेफ्टी स्टॉक तुमचा असतो सगळा. पटकन कणिक लावायची तरी लावता येते, मशीन आहे. उरलं तर मात्र वाया जातं. हा तेच मग त्याचं काय मग अशा वेळेला? काही नाही, उरलं तर आम्ही ते परत वापरत नाही. म्हणजे सकाळचं सुद्धा संध्याकाळी वापरत नाही. हो, परत ताजा स्वयंपाक करतो. कारण आमचा मेनू कसा आहे ना, जसं इतर चायनीज पंजाबी मध्ये ग्रेव्ही तयार असते आणि ती फ्रीज मध्ये असते. हा, आणि ऐन वेळेला ते भाज्या बिज्या कट करून ती डिश करून देतात. त्यामुळे त्यांच्याकडे वेस्टेज असं मेन वेस्टेज नसतं. ती ग्रेव्हीच खूप समजा 4-5 दिवस उरली तर ते टाकून देत असतील, पण नाहीतर ती फ्रीज मध्ये टिकते सगळ्या ग्रेव्ह्या. तर आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे बनलेला स्वयंपाक आता महाराष्ट्रीयन असल्यामुळे ग्रेव्ही नसते. नाही, आणि ते टाकायलाच लागतं. तुकाराम मुंडे सर सध्या एकदम फॉर्म मध्ये आहेत आणि रोज पेपरला आपण वाचतो, आज हे बंद झालं ते बंद झालं. तर अशा वेळेला म्हणजे तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या येण्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आवडलंय लोकांना, नाही आवडलंय, काय एक्झॅक्टली आता परिस्थिती आहे? नाही, जे ते पाळत नाहीत नियम, जे जे नियम आम्हाला लागू आहेत ते पाळत नसतील, त्यांना धाक उत्पन्न झालंय, ते सुधारतील. हे लोक तर नक्कीच स्वागत करत असतील, कारण इतक्या प्रकारे भेसळ होते ही कल्पनाच नव्हती लोकांना. त्यामुळे नाही म्हणजे त्यांचं- आमच्यासारखे सर्वसामान्य तर खुश आहेतच, पण तुमच्यासारखे जे हॉटेलवाले आहेत त्यांना काय साधारण म्हणजे आता पण जर पहिल्यापासूनच नाही, जे आपण प्रिकॉशन घेत असू. हा, म्हणजे मोठी हॉटेल सगळी सर्वसाधारण नियम पाळतात. अगदीच जर नवीन असेल एखादा ज्याला माहितीच नाही, तो अडचण येते. म्हणजे आता कांदा लसूण पेस्ट असेल तर त्याच्यावर सुद्धा मी एक्सपायरी डेट टिकेल आजची उद्याला टाकून द्यायला लागत नाही, पण फ्रीज मध्ये मसाले असतात ना ठेवताना सगळे, सुद्धा ते मसाले आमच्या स्टीलच्या डब्यात असतात फ्रीजमध्ये, आणि त्या डब्यावर सुद्धा आम्ही चिठ्ठी लावतो की हा किती दिवसाने टाकायचा. हा, म्हणजे असं आता केव्हा बनवला आठवत नाही असं नाही होत. तो या तारखेला बनवला आणि ह्या आताच वापरायचा. जरी फ्रीज मध्ये असलं तरी, किंवा पाणी दर महिन्याला टेस्ट करून केलं घेतो आम्ही. पाणी टेस्ट करून घेता म्हणजे लॅब कडनं टेस्ट करून घेतो. हो, प्यायचं पाणी. जरी कारण आम्ही काही तिथे बॉटल वॉटर नाही, आम्ही आमच्या थाळीला बॉटल नसते. पण आमचं ते सगळं हे आहे, म्हणजे फिल्टरेशन आहे, त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो. म्हणजे किती दिवसांनी फिल्टर साफ करायला पाहिजेत हे सगळं पाहिलं जातं. पण तरीही प्रिकॉशन म्हणून
पण जेव्हा आता मुंडे सर काय छापा टाकतायत किंवा काय ऐकतो आपण, पण त्यावेळेला ते एक्झॅक्टली काय काय तपासतात म्हणजे हॉटेलच्या संदर्भामध्ये? छापा टाकणं जे आहे ना, ते प्रत्येक कायद्याचं वेगळं आहे. म्हणजे आता आमच्या याच्यावर एकदा काही वर्षापूर्वी सेल्स टॅक्सचा छापा पडला होता. सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचा. आणि 25-30 लोक एकदम आले आणि प्रत्येक ठिकाणी ते जाऊन बसून दिवसभर त्यांनी सगळा सर्व्हे केला. म्हणजे आमच्या कॅशियरच्या बाजूला 2 जण बसले होते. म्हणजे असं होत नाही ना की कॅश येते आणि कॅश मेमो करत नाही, बरं का. असं सगळं प्रत्येक म्हणजे किचनमध्ये एक बसला आणि असं दिवसभर मी होतो आपल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तर दिवसाच्या शेवटी जेव्हा सगळं त्यांचं झालं तेव्हा त्यांचा जो चीफ होता तो माझ्याकडे आला. तो म्हणला सगळं आमचं झालं आणि त्यांनी फ्रँकली कबूल केलं. अगदी मला आठवतंय ते म्हणले, सर एक प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला 1% सुद्धा काही मिळालं नाही तुमच्याकडे. क्या बात आहे. आणि मला त्यावेळी आठवतंय ते आमच्याकडे जेवून किंवा काहीतरी एक नाश्ता करून गेले असतील, त्याचं त्यांनी बिल पण घेऊन आले. ते पूर्वी कधी ते प्रूफ आणि नाही ते पुरावा त्यांनी ठेवला होता. आणि आता सुद्धा परवा कुठल्या तरी हॉटेलला हे केलं ना, झालं ते लोक आधी जेवले होते तिथे, कॅश मेमो घेतला मग त्यांनी. म्हणजे तो कॅश मेमो आमच्याकडे सापडला, सगळं म्हणजे रेकॉर्डवर त्यांनी होतं. असं पण टेस्ट असंही केलं नाही की की बाबा आम्हाला वर नुसते कॅश मेमो देत आहेत आणि यांच्या रेकॉर्डला ते जमाच करत नाहीत, असं ते सुद्धा चेक केलं त्यांनी. अशा पद्धतीने चालतात. म्हणजे अनंत लोक आणि अनंत कस्टमर्स तुम्ही रोज फेस करत असाल, त्यामुळे मग ते फॉरेन पासून ते अगदी खेडेगावाच्या लोकांपर्यंत सगळे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. जर्मन लोक आमच्याकडे काही उतरायचे आणि त्यांना आमचं जेवण भयंकर म्हणजे आवडायचं. अय्यंगार इन्स्टिट्यूट आहे ना, तिथे योगाला येणारी माणसं लॉजिंगला आमच्याकडे यायची. आणि ते म्हणायचे आम्हाला नेहमी भारतीय जेवण म्हणजे पंजाबीच मिळतं, हे असं आम्ही कधी खाल्लेलंच नाही आणि हे फार आम्हाला आवडतं आणि हलकं राहतो, आम्ही एनर्जी वाढते आणि हलकं राहतो. तर हे म्हणायचे सारखं मला म्हणायचे की तुम्ही आमच्याकडे जर्मनीत असं डायनिंग हॉल काढा. अरे वा. बरं का? असे बरेच लोक नाही असे बरेच लोक म्हणतात. अगदी मुंबईचे तर प्रत्येक जण म्हणतो ना मुंबईला काढा ना. आम्ही आपलं हो म्हणतो गप बसतो. पण ह्यांनी लावून धरलं ते. प्रत्येक स्टेला मला येऊन आत भेटायचे, अहो तुम्ही काय करताय, ते काढताय का नाही, बरं का. तर शेवटी मी म्हंटल म्हणजे आपण घाबरल्यासारखं होईल, आपण पण आता मागे नाही फिरायचं, आपण म्हणायचं काढतो, तुम्ही जागा द्या. ते म्हणले नक्की काढणार का? हो म्हटलं नक्की काढणार. ठीक आहे आम्ही जागा देतो. मग त्यांनी जागा शोधली, एक भाड्याची जागा घेतली. मग आम्हाला पर्याय नाही उरला. मग आम्ही आमच्या अगदी आमचे सगळे स्टाफ कोकणी आहे बराचसा, तिकडचे गाववाले, त्यांचे पासपोर्ट काढल्यापासून आम्हाला करायला लागलं सगळं. त्यांचे पासपोर्ट काढले, 20-25 जणांचा स्टाफ घेऊन गेलो. पासपोर्ट व्हिसा हे सगळं करून म्युनिकला गेलो आम्ही. आणि तिथे थाळी, आणि ते त्यांनी बजावलं होतं आम्हाला, हे अशीच थाळी पाहिजे आम्हाला, ते प्लेट बीट नको, अशा वाट्या, अशी थाळी, तुमचे कावळे असेच वाढण्याचे, टोप्या, युनिफॉर्म हाच पाहिजे, टोपी बिपी. तसं आम्ही केलं तिथे. हो, त्या लोकांना आपली मँगो लस्सी खूप आवडली ती. आणि तिथले काही लोक आमच्या मदतीला येतच होते जर्मनीतले. त्या हाऊस जॉब किंवा असं समर जॉब करणारी एक बाई आली, ती सर्जन होती. तिला काही केल्या कळायचं नाही, पुरी फुगते कशी. ती म्हणायची यात तुम्ही हवा कशी भरता. खूप अपूर्वाई वाटली ती त्यांना. पण आम्ही फक्त फूड फेस्टिवल केला तिथे. नाही त्यांना असं सांगितलं होतं आम्ही डायनिंग हॉल काढू, जागा तुम्ही घेऊन द्या आम्हाला. ती त्यांना नाही आली. परमनंटली आणि लायसेन्सेस सगळे तिकडचे. ती गोष्ट किरकोळ आहे गोष्ट. आधी मुळात जागा आम्ही नाही इन्व्हेस्ट नाही करणार आम्ही, पण ते नाही जमलं त्यांना. आम्ही जवळजवळ 3 आठवडे आम्ही तिथे तो करून आलो. 3 आठवडे खूप झालं. मग आता आपण साधारण शेवटाकडे येतोय. नवीन लोकांना जेव्हा या व्यवसायात यायचं असेल, मुलांना स्पेशली मला मुली, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल महत्वाचा? याच्यात स्कोप आहे, या लाईन मध्ये स्कोप नक्की आहे, पण खूप गाडून घ्यायला लागतं. म्हणजे हा सोपा नाही. मी सांगितलं मगाशी तसं की हे एक कारखान्यात ही वस्तू बनवली, ती तुमच्या क्वालिटी कंट्रोलने एकदा ओके केली की मग गेली, ती चांगलीच आहे. इथे सर्व्हिस, त्या कस्टमरचा मूड, त्या दिवशी त्या बनवणाऱ्याचा मूड, असे बरेच फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये.
खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आवर्जून आलात, वेळात वेळ काढून रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला. आणि श्रेयस आणि एकंदर फॅमिली तुमची सगळी याच्यातच आहे. खूप छान तुम्ही माहिती दिली, त्याच्याकरता मनापासून धन्यवाद. रसिका हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या काही कॉमेंट्स असतील त्याही आम्हाला बघायला ऐकायला नक्की आवडतील. तेव्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.